विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदारांच्या सुनावणीवर निकाल दिला। निकाल देताना त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या पुराव्याचा आधार घेतला। शिंदे गटाचे आमदार अपात्र नाहीत असा निर्णय देताना त्यांनी ठाकरे गटाचे आमदारही पात्र ठरवले। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या याच निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी वरळी येथे जनता न्यायालयाचे आयोजन केले होतं। उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालयात निवडणूक आयोगाला दिलेले पुरावे, त्याची पोचपावती आणि काही व्हिडिओ दाखवले। ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेत्यांनी ठाकरे यांची खिल्ली उडवली। भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे। त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। ते काय म्हणालेत पाहूया। ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे मागितले, ज्या अयोध्येत राम मंदिर उभे राहणार का याच्याही तारखा आणि पुरावे मागत होते, देवाचे अस्तित्वच नाकारणारे ज्यांना अतिप्रिय वाटू लागलेत, राम काल्पनिक आहे, राम सेतू काल्पनिक आहे असे म्हणणाऱ्या काँग्रेससोबत संगत करून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभू रामाच्याच अस्तित्वाचे पुरावे जे मागू लागले होते, आज त्यांना बघा आपल्याच अस्तित्वाचे पुरावे घेऊन दारोदारी फिरायची वेळ आली। राम नाम ही परम सत्य है, बाकी सभी यह व्यर्थ है। जय श्रीराम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।